टाटांचे स्टॉक विकायची वेळ आली आहे का? टाटांच्या कंपन्यांवर काही परिणाम होतोय का? डाऊनफॉल सुरू झालाय का? पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. परंतु त्यापूर्वी पैसा पाणीला नक्की फॉलो करा, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ अजिबात मिस होता कामा नये. चला तर मग सुरू करूया. आपल्या घरातलं स्वयंपाकघर असो किंवा तुमचा विमान प्रवास असो, तुम्हाला टाटांच्या कंपनीचे नाव कोणत्या ना कोणत्या वस्तूवर नक्कीच दिसेल. भारतातील सगळ्यात जुन्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या 30हून अधिक कंपन्या आहेत आणि त्यांचा व्यवसाय जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. मग ते मीठ असो, पाणी असो, चहा कॉफी असो, घड्याळे, दागिने, कार असोत किंवा अगदी विमान प्रवास असो, टाटांची कंपनी सगळीकडे आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली समूहाच्या व्यवसायाचा विस्तार जगभर पसरलाच, परंतु कंपन्यांनी नवीन उंची देखील गाठली. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 1868 मध्ये एक व्यापारी संस्था म्हणून टाटा समूहाचा प्रवास सुरू झाला आणि आता त्यांचा व्यवसाय केवळ देशातच नाही तर परदेशात देखील पसरलेला आहे. शेअर बाजारात लिस्ट असलेल्या आणि लिस्ट नसलेल्या कंपन्यांसह सुमारे 30हून अधिक कंपन्यांशी जोडून टाटा समूह शेअर बाजारात व्यवसाय करत आहे. टाटांचे साम्राज्य इतकं मोठं आहे की 6 खंडांमधील 100हून अधिक देशांमध्ये ते पसरले आहे आणि त्यांची उत्पादने 150 देशांमध्ये मिळतात. भारतीय शेअर बाजारात टाटांचा IPO आला किंवा शेअर थोडा जरी खाली पडला तरी गुंतवणूकदार शेअर खरेदीसाठी तुटून पडतात. गेल्या काही वर्षांमध्ये टाटा समूहाच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल नक्कीच झालेले आहेत. पण ऑगस्ट मध्ये काही ब्रोकरेज कंपन्यांनी डाऊनग्रेड केलेल्या 10 शेअर्सच्या यादीमध्ये टाटा समूहाच्या 3 कंपन्यांचा समावेश होता. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही धोक्याची घंटा आहे. या यादीमध्ये टाटा स्टील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. हा स्टॉक विकत घेण्याचा सल्ला देणाऱ्या ब्रोकरेज फर्म्सची संख्या जी आहे ती 25 वरून आता 14 वर आलेली आहे. यासोबतच टायटन आणि टाटा मोटर्सला देखील गेल्या 12 महिन्यामध्ये अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी डाऊनग्रेड रेटिंग दिलेलं आहे. टाटा समूहाच्या शेअर्सची चमक आता कमी होत आहे का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. टाटा सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर जर पडत असतील तर आपल्या पोर्टफोलिओ मधील इतर चांगले स्टॉक्स जे आहेत ते नुकसान भरून काढू शकतात. परंतु असे स्टॉक समजण्यासाठी बराच वेळ लागतो. स्टॉक निवडताना अनेकदा आपण गोंधळून जातो आणि चुकीची गुंतवणूक करतो, बरोबर? परंतु आपल्याकडे एखादा वैयक्तिक सल्लागार उपलब्ध असेल तर ही परिस्थिती आपण नक्कीच टाळू शकतो. पण असे कामाचे सल्ले आपल्याला देणार कोण? तर स्वस्तिका या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आपल्याला हे फीचर मिळते. केवळ ऍप आणि वेबसाईटद्वारेच नाही तर थेट फोन किंवा चॅटद्वारे देखील स्वस्तिकाच्या रिसर्च टीम बरोबर संपर्क साधता येतो. याशिवाय ते आपल्याला एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर सुद्धा देतात, जेणेकरून त्यांना आपल्या पोर्टफोलिओवर आधारित योग्य ते सजेशन्स देता येतात. योग्य स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि आपला पोर्टफोलिओ अधिकाधिक मजबूत करण्यासाठी ही खूपच फायद्याची गोष्ट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुविधा फक्त ऑनलाईनच उपलब्ध नाही तर ऑफलाईन देखील उपलब्ध आहे. स्वस्तिकाचे जे ऑफिसेस आहेत ते संपूर्ण भारतात पसरलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन ट्रेडिंग समजून घेणं थोडं कठीण वाटत असेल तर मदतीसाठी तुम्ही थेट त्यांच्या ऑफिसला भेट देऊ शकता. स्वस्तिकाची रिसर्च टीम अनुभवी आहे आणि गेल्या 32 वर्षांपासून ते ट्रेडर्सला मार्गदर्शन करत आहेत. NSE, BSE, MCX, NCDEX, NSDL आणि CDSL कडनं अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सजेशन्स बद्दल काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वस्तिकवर तुम्ही 5 मिनिटांमध्ये फ्री अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. चला तर आता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. ब्रोकरेज फर्मने टाटा समूहाचे शेअर्स डाऊनग्रेड का केले आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यामागची कारणं काय आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार म्हणून आपण काय केलं पाहिजे, या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण एक एक करून पाहणार आहोत. ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा समूहाच्या 3 कंपन्यांचे शेअर्स डाऊनग्रेड केलेले आहेत. यामध्ये टाटा स्टील आहे, टायटन आहे आणि टाटा मोटर्स आहे. यापैकी टाटा स्टील आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सने गेल्या वर्षभरामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु शेअर्सच्या भविष्यातील कामगिरीबाबत ब्रोकरेज कंपन्यांना आता शंका आहे. चीनमधून स्वस्त स्टील जगभरामध्ये आयात केलं जाते, त्यामुळे जगभरातल्या स्टीलच्या किमतीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे टाटा स्टीलचं मार्जिन जे आहे ते कमी झाले. याचा परिणाम टाटा स्टीलच्या शेअरवर होण्याची शक्यता ब्रोकरेज फर्मद्वारे वर्तवली जात आहे. गेल्या नोव्हेंबर पासून हा स्टॉक जवळपास 32% वाढला आहे. सध्या तो साधारणपणे 150-160 रुपयांवर व्यवहार करतो आहे. विश्लेषकांच्या मते सध्या गुंतवणुकीसाठी हा शेअर आकर्षक वाटत नाही. आता याचं कारण काय, तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या देशातली जी राज्य आहेत त्यांना मिनरल टॅक्स लावण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्याचा फटका टाटा स्टीलला नक्की बसणार आहे. टाटा स्टीलचा व्यवसाय भारतामध्ये सगळ्यात जास्त ओडिशा या राज्यामध्ये आहे. यामुळे टाटा स्टीलला ओडिशा सरकारला 17,347 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जोपर्यंत आपल्या देशात
देशातील राज्य जी आहेत ती कर आकारणी मर्यादित करण्यासाठी MMDR म्हणजेच माइन्स अँड मिनरल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट या कायद्यामध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत टाटा स्टीलवरील कर दायित्व जे आहे ते सुरू राहणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टाटा स्टीलवरचं कर्ज जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. कंपनीचं निव्वळ कर्ज 4,600 कोटी रुपयांनी वाढून आता 82,160 कोटी रुपयांपर्यंत गेलेला आहे. भारतातील व्यवसायामुळे कंपनीचा नफा नक्कीच वाढू शकतो, परंतु टाटा स्टीलचा व्यवसाय फक्त भारतात आहे का, तर नाही, तो जगभरात पसरलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम टाटा स्टीलच्या स्टॉकवर होणार आहे. जगातील सगळ्यात मोठ्या वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या JP मॉर्गन यांनी असं म्हटलंय की टायटन ही जी कंपनी आहे, टाटा समूहाची दुसरी कंपनी, त्याला अल्पावधीमध्ये कमी मागणीचा सामना करावा लागू शकतो. यामागचं कारण म्हणजे सोन्याचे भाव उच्चांकावर आहेत, दागिन्यांची जी काही मागणी आहे त्यात होणारी वाढ जी आहे ती मंदावलेली आहे. त्यामुळे JP मॉर्गनने टायटनचा स्टॉक जो आहे तो ओव्हरवेट वरनं न्यूट्रल वर आणलेला आहे. JP मॉर्गनने त्यांची टार्गेट प्राइस जी आहे ती 3850 रुपयांवरनं आता 3450 रुपये केलेली आहे. सध्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3750-3760-70च्या आसपास आहे. बाजारातली वाढती स्पर्धा, मागणीमध्ये होणारी घसरण या सगळ्याचा परिणाम कंपनीच्या मार्जिनवर होऊ शकतो. टायटन कंपनीचं मार्जिन देखील कमी होऊ शकतं असं त्या ब्रोकरेज फर्मचं मत आहे. आता तिसरी कंपनी टाटा मोटर्स जी आहे त्यांच्या जॅग्वार लँड रोव्हर या विभागामध्ये उत्पादनाशी संबंधित समस्येचा त्यांना सामना करावा लागतोय. याशिवाय जॅग्वार लँड रोव्हरची जागतिक मागणी जी आहे ती कमी झालेली आहे आणि मुख्यतः ॲल्युमिनियम पुरवठादार जे आहेत त्यांच्याकडनं पुरवठा खंडित झालेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये काही प्लांट बंद झाले होते, काही भागामध्ये पूर स्थिती होती. सध्या टाटा मोटर्सचा शेअर जो आहे तो साधारणपणे 990 ते 1000 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. गेल्या एक वर्षभरामध्ये टाटा मोटर्सचा शेअर 62% वाढला आहे. त्यामुळे पुढे शेअर्समध्ये कितपत वाढ होईल याबाबत नक्की काही सांगू शकत नाही असं विश्लेषकांचं मत आहे. यासोबत टाटा मोटर्सने आपल्या वाहनांवर आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांवर आणि इतर प्रवासी वाहनांवर सध्या सवलत जाहीर केलेली आहे. ही घोषणा जेव्हा कंपनीने केली त्यानंतर लगेच कंपनीचे शेअर्स 10%हून अधिक घसरले होते आणि ते 975 रुपयांपर्यंत आले होते. याशिवाय विदेशी ब्रोकरेज फर्म जी आहे UBS त्यांनी टाटा मोटर्सचा स्टॉक विकण्याचा सल्ला दिल्याने शेअर कोसळण्यामध्ये आणखी भर पडलेली आहे. प्रवासी वाहनांना मागणी नसल्यामुळे विक्रीमध्ये घट झाल्यामुळे टाटा मोटर्सने आगामी सणासुदीचा हंगाम जो काय आहे त्याच्यावर लक्ष देता मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. त्याचा फटका कंपनीच्या शेअर्सला बसणार आहे असं मत ब्रोकरेज कंपन्यांनी व्यक्त केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या ब्रोकरेज फर्म्सने वर्तवलेले अंदाज सांगितलेले आहेत. गुंतवणूक जेव्हा करायची असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं तर स्वतःचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. शिवाय तुमचा कोणी गुंतवणूकदार सल्लागार असेल तर त्याच्याशी तुम्हाला बोलायचं आहे, त्याची मदत घ्यायची आहे. एका ठिकाणी मात्र तुम्हाला कोणाची मदत घ्यायला लागणार नाही. जगभरातील आर्थिक घडामोडी समजून घेण्यासाठी आणि त्यासाठीच आत्ताच पैसा पाणीला सबस्क्राईब करा. बाकी खनिजावर कर लावल्यामुळे टाटा स्टीलच्या स्टॉकवर जरी परिणाम झाला असला तरी एका खनिजावर कधीही परिणाम होत नाही, ते म्हणजे सोनं. आता सोन्यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक करण्यासाठी आत्ता योग्य वेळ आहे का हे तुम्हाला डावीकडे दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून नक्की समजून घेईल. त्यामुळे हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.